आज मी गोष्ट सांगणार आहे. ती आहे एका हत्तीची आणि एका मुंगीची. एक जंगल होतं. त्याच्यामध्ये एक हत्ती राहत होता. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हत्ती खूपच विशाल असतो. पण ह्या हत्तीला त्याच्या या विशाल असण्याचा खूप गर्व होता. तो येता जाता सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना सारखा त्रास द्यायचा. हा 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 हा, मी किती विशाल आहे, माझ्या एवढं मोठं कोणीच नाहीये, त्यामुळे सगळ्यांनी मला मान द्यायचा, मी आलो की सगळ्यांनी मला मुजरा करायचा. असंच एकदा एका झाडावर एक पोपट बसला होता आणि लांबून हत्ती येत होता. हत्ती त्या झाडापाशी थांबला आणि म्हणाला, ए पोपटा, तुला माहिती नाही का या जंगलाचा नियम? जेव्हाही मी येतो, जो कोणी माझ्या समोर असेल त्याने मला मुजरा करायचा असतो. कारण मी या जंगलातला सगळ्यात शक्तिशाली आणि बलवान प्राणी आहे. पोपट म्हणतो, हे काय मला माहिती नव्हतं, आणि माहिती असतं तरी मी असं नसतं केलं. तुम्ही असं काय काम केलंय म्हणून मी तुम्हाला मुजरा करायला पाहिजे? हत्ती म्हणतो, असं काय, तुला असं नाही समजणार, आत्ता तुला दाखवतो. आणि हत्ती काय करतो, पोपट ज्या झाडावर बसलेला असतो ना, ते झाड गदा 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 हलवतो. त्यामुळे बिचारा पोपट आपल्या जीवाला घाबरतो आणि भुर्र उडून जातो. परत काही तिथे येतच नाही. असंच काही दिवसांनी हत्ती एका नदीवर पाणी प्यायला जातो आणि त्याला तिथे एक मुंगी दिसते. हत्ती रोज त्या मुंगीला बघायचा आणि तिला चिडवायला खूप मज्जा यायची, तिला त्रास द्यायला खूप मज्जा यायची. एके दिवशी अशीच ती मुंगी आपल्या पाठीवर अन्न गोळा करून नेत होती. कारण जेव्हाही पावसाळा येतो ना, मुंग्या काय करतात, आपलं जेवण, आपलं अन्न साठवून ठेवतात. कारण पावसाचं त्या बाहेर नाही जाऊ शकत ना, म्हणून. हत्ती पाहतो ही मुंगी पाठीवर काहीतरी घेऊन चालली आहे आणि तिला म्हणतो, ए मुंगी, कुठे चालली आहेस? ती म्हणते, हत्ती दादा, मी ना जेवण गोळा करतेय. आता पावसाळा सुरू होईल ना, मग आम्ही मुंग्या आमचं जेवण गोळा करून ठेवतो ना, त्यामुळे. हत्ती म्हणतो, बर बर. तेवढ्यात त्याला एक तिची फजिती करायची युक्ती सुचते आणि तो काय करतो, ज्या नदीमध्ये तो पाणी पित असतो ना, सोंडेमध्ये पाणी भरतो आणि त्याचा फवारा त्या बिचाऱ्या मुंगीवरती उडवतो. आणि काय, ती मुंगी ओली होते, तिचं सगळं जेवण ओलं होतं. पण तिला खूप राग येतो. ती म्हणते, असं का केलं हत्ती दादा तुम्ही? मी तुम्हाला काही त्रास दिला होता का? मग मी तुला नेहमी सांगतो, मला मुजरा कर, ऐकतेस माझं? आज तुला कसा धडा शिकवला, आता पुढल्या वेळापासून मला मुजरा ठोकशील ना? मुंगी म्हणते, मी काही तुम्हाला मुजरा वगैरे ठोकणार नाही, अजिबात काही करणार नाही मी. पण तुम्ही मला असा त्रास देऊन बिलकुल चांगलं नाही केलं. माणसाने आपल्याला मान मिळायला हवा असं वागायला पाहिजे. असं दुसऱ्यांना त्रास देऊन कोण तुम्हाला मान देणार आहे? आणि असं बोलून मुंगी निघून जाते. काही दिवसांनी काय होतं, त्याच नदीपाशी हत्ती छान गाढ झोपलेला असतो. मुंगी आपल्या वारुळातून बाहेर येते आणि तिला दिसतं की हत्ती झोपलेत वाटतं. आता ह्या हत्ती महाराजांची मज्जा करते. म्हणजे ह्यांना कळेल की कोणी महान नसतं आणि कोणी लहान नसतं. आणि मुंगी काय करते, त्या हत्तीच्या सोंडेत जाऊन बसते आणि त्याला जोरजोरात चावे घ्यायला लागते. इतके चावे घेते की थोड्या वेळाने हत्तीची झोप मोडते आणि तो ओरडायला लागतो, वाचवा वाचवा, कोणीतरी माझ्या सोंडेत गेलंय, वाचवा वाचवा, मला वेदना होतात, वाचवा, मला वाचवा, कोणीतरी माझ्या सोंडेत गेलंय, मला वाचवा, माझी मदत करा माझी. आणि मग थोड्या वेळाने मुंगी बाहेर येते आणि ह्या छोटूशा मुंगीला पाहून तो रडणारा हत्ती
म्हणतो, मुंगीताई, मला माफ कर मुंगीताई. आज मला कळालं की कोणीही छोटं आणि कोणीही मोठं नसतं, तर ते आपल्या कामाने मोठं होतं. आता मी ह्याच्यापुढे कधीच कोणाला त्रास देणार नाही मुंगीताई. मला माफ कर, मला क्षमा कर.